शेतकऱ्यांसाठीच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। 7 कोटी शेतकऱ्यांना किसान कार्ड देण्यात येणार आहे, तर शेतकऱ्यांना बँकेचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे। अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी पंतप्रधान धनधान्य योजना जाहीर करण्यात आली आहे। योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे, तर 1.7 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होईल। अर्थसंकल्पात कापूस उत्पादनासाठी 5 वर्षांचा प्लॅन जाहीर करण्यात आलाय। कापूस उत्पादकता वाढवण्यावर भर दिला जाईल, तर कापूस उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी योजना आणली जाणार आहे। डाळींमध्ये आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी 6 वर्षांची योजना जाहीर करण्यात आली आहे। फळं भाजी उत्पादकांसाठी विशेष योजनेची घोषणा करण्यात आली आहे। आत्मनिर्भरतेकडे कृषी क्षेत्र नेण्यासाठी पावलं उचलणार असं अर्थसंकल्पात सांगण्यात आलंय। देशात 3 नवीन युरिया प्लांट उभारले जाणार आहेत। युरिया निर्मितीमध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी नवीन प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। महिलांना स्टार्टअपसाठी 2 कोटींची मदत केली जाणार आहे। त्यामुळे आता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना सरकारकडून निधी मिळणार आहे। अर्थसंकल्पात मागास वर्गातल्या महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे। 5 लाख महिलांना या योजनेचा फायदा होईल। सक्षम अंगणवाडी पोषण कार्यक्रमांतर्गत 8 कोटींपेक्षा जास्त मुलांना पोषक आहार पुरवला जाणार आहे। यासाठीचा खर्च वेळ येईल तसा वाढवला जाईल। देशामध्ये भारतीय भाषांची पुस्तक योजना आणून भारतीय भाषेतील पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार, तसंच युवकांचा कौशल्य विकास करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात येईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय। वैद्यकीय विभागाच्या 10,000 जागा वाढवल्या जाणार आहेत, तर जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या रुग्णांसाठी केंद्र उभारण्यासाठी सुद्धा अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे। कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण 36 जीवनावश्यक औषधांचा मूलभूत कस्टम ड्युटीमधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे। याशिवाय इतर 6 जीवनावश्यक औषधांना कस्टम ड्युटीतून सूट देऊन ते 6% खाली आणण्यात येईल। देशामध्ये 5.7 कोटी लघु उद्योगांची निर्मिती करून लघु उद्योगाद्वारे 7.5 कोटी रोजगार देणार अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। तर पारंपरिक सूती उद्योगाला प्रोत्साहन दिलं जाईल। दोन 2025च्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये स्टार्टअपसाठी 10,000 कोटींचा फंड देण्यात आलाय। त्यामुळे आता स्टार्टअप करणाऱ्यांना सुवर्ण संधी आहे। देशातील 50 नवी पर्यटन स्थळं विकसित केली जाणार आहेत। पर्यटन स्थळ विकासातून नव्या रोजगाराची निर्मितीही केली जाईल, तर पर्यटनाच्या जागी होम स्टेसाठी सरकार कर्जही देणार आहे। भारताला खेळण्याच्या क्षेत्रामध्ये ग्लोबल हब बनवलं जाणार आहे। चामड्याची पादत्राणं बनवण्यासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे, तर चामड्याच्या उद्योगातून 22 लाख रोजगार निर्मिती केली जाईल। सर्वसामान्य नागरिकांनाही होईल आणि त्याचबरोबर जे आपले मजूर आहेत, मजुरांसाठी देखील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची ई श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून त्यांना ओळखपत्र देणार। म्हणजे ते असंघटित आहेत, त्यांचं कुठेही मोजमाप नाही आहे, पण अशा मजुरांसाठी देखील त्यांना आपण PM जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा देखील मिळतील। त्यामुळे त्यांचंही जीवन जे आहे काय त्यांना काही फिक्स असं काय त्यांचं उत्पन्न नाही आहे आणि त्यामुळे असंघटित कामगारांना देखील न्याय देण्याचा काम यामध्ये केलेलं आहे। त्यामुळेच मी म्हणालो की खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प जो आहे हा आपण लक्ष्मीची पावलं येती घरा, तोची दिवाळी दसरा म्हणतो आपण ना, तसं हा एक असा अर्थसंकल्प आहे की सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या घरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत। आणि त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये देखील महाराष्ट्रासाठी त्यांनी वाढवणसारखं 76 कोटीचा मोठा प्रकल्प, त्याचबरोबर आपलं
मेट्रोसाठी, रेल्वेसाठी, रस्त्यांसाठी, फ्लायओव्हरसाठी, अनेक बुलेट ट्रेनसाठी, अनेक योजनांसाठी त्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत. त्यामुळे लाखो कोटी या महाराष्ट्राला देखील गेल्या 2.5 वर्षात त्यांनी दिले आणि त्यामुळे या महाराष्ट्राला देखील आपल्याला पुढे नेता आलं. आपली जी एक रेल्वे केली ना, काय ती वंदे भारत, त्याच्या देखील अनेक ट्रेन्स महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटीसाठी दिल्या. त्यामुळे एकंदरीत 2.5 वर्षात महाराष्ट्रामध्ये देखील खूप पैसे केंद्राकडून मिळाले. कारण केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतं आणि मग आपण एका विचाराने विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातो, त्यावेळेस मग केंद्र देखील आपल्याला भरभरून देतं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न पाहत आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो. सर, लाडकी बहीण योजना तर केंद्र सरकार राबवणार असं म्हणतात, काय अशी माहिती आहे? बघा, आपल्या या बजेटचा फायदा, अर्थसंकल्पाचा, आपली तर योजना आहे लाडक्या बहिणींची. याच्यामध्ये महाराष्ट्रातले नोकरदार खूप जास्त आहेत, त्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर करदात्यांना त्याचा फायदा होईल. कारण सर्व करदाते, जास्तीत जास्त करदाते हे महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे करदात्यांना बेनिफिट होईल आणि या क्रांतिकारी निर्णयाचा. आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके विद्यार्थी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, या सगळ्यांनाच याचा फायदा होईल. कोविड काळ असेल या नोटबंदी असेल, याच्यामुळे मोठा फटका बसला होता आपल्याला. त्याच्यानंतर पुढे सावरत महाराष्ट्र देखील सावरला. आणि महाराष्ट्रातलं कृषी, पर्यटन, पायाभूत सुविधा, उद्योग या सर्वांना बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे. तर कोविड काळ असेल या नोटबंदी असेल, मोठा फटका बसला होता. त्यानंतर सर्व आता तुमची महागाई देखील वाढायला लागलेली आहे. अनेक दरामध्ये वाढ केलेली आहे प्रवासामध्ये, असं बघतात एकीकडे. नाही, आता म्हणून याच्यामध्ये तुम्हाला एकीकडे जो बेनिफिट दिलेला आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही 12 लाखाचं उत्पन्न ज्यांना आहे त्यांना तुम्ही याच्यातून पूर्ण सूट दिली आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हा बेनिफिट जो आहे हा मध्यमवर्गीय नोकरदारांना मिळेल आणि त्यामुळे एक मोठा दिलासा या बजेटमुळे लोकांना मिळालेला आहे. यानंतर पुन्हा घेऊयात बजेटच्या बातम्यांचा वेगवान आढावा. अर्थसंकल्पात निर्यात वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी वाढवणार अशी घोषणा करण्यात आली आहे. जनभागीदारी योजनेतून ग्रामीण भागामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवणार आणि जलजीवन मिशन योजना 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर प्रत्येक घरामध्ये नळानं पाणी पोहोचवणार अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.